श्री स्वामी समर्थ. शरीरावर या 11 जागांवरील तीळ सांगतात तुमचे भाग्य. 1. कपाळ. जर तुमच्या कपाळावर तीळ असेल तर याचा अर्थ तुम्ही आत्मविश्वासी आहात आणि तुमच्या आयुष्यात मोठे यश मिळेल. हे एखाद्या व्यक्तीवरील आत्मविश्वासाचे सूचक आहे. तसेच ती व्यक्ती जीवनात मोठी उंची गाठेल असे सूचित करते. जर एखाद्या स्त्रीच्या कपाळाच्या मध्यरेषेवर तीळ असेल तर ती दानशूर बरोबरच भाग्यवानही दर्शवते आणि प्रवासाच्या मोठ्या संधी देखील दर्शवते. 2. मान. मानेवरील तीळ संयम आणि बुद्धिमत्ता दर्शवते. या स्त्रिया हुशार असतील आणि त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी जीवनात कठोर परिश्रम करतील. या महिलांनी योग्य निर्णय घेतल्यास आणि योग्य मार्गापासून भटकले नाही तर त्यांच्या आयुष्यात मोठी उंची गाठेल. 3. भुवया. भुवयांच्या दरम्यान तीळ असलेल्या स्त्रिया अत्यंत भाग्यवान असतात. त्यांना उत्तम भविष्यासाठी तसेच उत्तम वर्तमानासाठी, जीवनात योग्य निर्णय घेण्यासाठी शहाणपण आणि परिपक्वता सोबतच प्रचंड संपत्ती आणि समृद्धी मिळते. जर एखाद्या महिलेच्या डाव्या किंवा उजव्या भुवयावर तीळ असेल तर ते संपत्ती दर्शवते. याचा अर्थ असा की ती व्यक्ती भरपूर कमाई करेल आणि आयुष्यात कधीही आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागणार नाही. तथापि ते कमावलेले पैसे देखील खर्च करतील आणि बचत कमी होईल. 4. हनुवटी. हनुवटीवर असणारा तीळ असे दर्शवतो की त्या व्यक्तीला तिच्या प्रत्येक कामात नशिबाची चांगली साथ लाभत आहे. अशा व्यक्तीला कमी श्रमांमध्ये चांगले ऐश्वर्य प्राप्त होते. तसेच त्याला कुटुंबाची आणि समाजाची चांगली साथ मिळते. 5. जिभेवरील तीळ. जिभेच्या मध्यभागी तीळ असणाऱ्या माणसाला बोलण्यात अडचण जाणवू शकते, पण जिभेच्या अग्रावर तीळ असणारा माणूस आपल्या बोलण्याने कोणालाही वश करून घेऊ शकतो. 6. कानावरील तीळ. कानावर तीळ असणे हे ऐश्वर्य संपन्न आयुष्याचे लक्षण मानले जाते. अशा व्यक्ती पैसे खर्च करण्यास मागे पुढे पाहत नाहीत. कानाच्या मागे तीळ असणाऱ्या व्यक्ती परंपरावादी असू शकतात. 7. डोक्यावरील तीळ. मस्तकावरचा तीळ हा केस संपूर्णपणे कापल्यावरच दिसू शकतो. जर मस्तकाच्या मध्यभागी टाळूवर तीळ असेल तर असा माणूस राजकीय पातळीवर कमालीचा यशस्वी ठरू शकतो. अशा व्यक्तींच्या नशिबी राजयोग असतो. त्यांना लोकमान्यता मिळते आणि ते कमी वयात यशस्वी होऊ शकतात. 8. डोळ्यातील तीळ. उजव्या डोळ्यात तीळ असलेल्या माणसाला कमी श्रमांमध्ये जास्त संपन्नता मिळण्याची शक्यता असते. अशा माणसाला नशिबाची मोठी साथ मिळालेली दिसून येते. डाव्या डोळ्यात तीळ असणारा माणूस हा काहीसा उद्धट स्वभावाचा असू शकतो. 9. चेहऱ्यावरील तीळ. मुखांच्या दोन्ही बाजूस तीळ असलेल्या व्यक्तींचे आयुष्य हे संतुलित मानले जाते. असे तीळ असणाऱ्या स्त्रिया उपजतच सुंदर आणि बुद्धिमान असतात. याशिवाय ओठ आणि नाकाच्या मधोमध असणारा तीळ, गालावरील तीळ ही तर सौंदर्याची लक्षणे आहेतच. 10. नाकावरील तीळ. नाकावरचा तीळ माणसाच्या मानसिक चपळतेची खूण आहे. अशी माणसे फार वेगाने विचार करणारी असतात. त्याचबरोबर या व्यक्ती फार लवकर क्रोधित होतात. नाकाच्या उजव्या बाजूला असणारा तीळ हा कमी श्रमामध्ये उत्कर्ष मिळवण्याची शक्यता दर्शवतो, तर डाव्या बाजूचा तीळ मात्र काहीसा अशुभ मानला जातो. 11. इतर भागावरील तीळ. खांद्यावर असणारा तीळ माणूस व्यवहारी असल्याचे लक्षण आहे. असा माणूस इतर व्यक्तीशी मिळून मिसळून वागणारा आणि लवकर मित्र जोडणारा असतो. दंडावर तीळ असणे हे
माणूस नम्र आणि शांत असण्याचे प्रतीक आहे. कोपरावर तीळ असणाऱ्या व्यक्तींना भ्रमंती करणे आवडते. मनगटावर तीळ असणाऱ्या व्यक्ती कसरीने असतात, तर बोटांवर तीळ असणे हे प्रामाणिक असल्याचे लक्षण मानले जाते. शरीराच्या विविध भागांवर असणाऱ्या तिळांबद्दल असे अनेक समज श्रद्धा आहेत. अर्थात या बाबतीत विश्वास ठेवणे न ठेवणे ही प्रत्येकाच्या हाती आहे. त्यामुळे कुठल्याही अंधश्रद्धा पसरवणे यामागचा उद्देश नसून गैरसमज करून घेऊ नये. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. तसेच अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री सद्गुरू स्वामी समर्थ. धन्यवाद.